नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेत प्रिया आता कोणाचंही लक्ष नाही आहे याचा गैरफायदा घेत तिचं ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी त्या कॅम्पमध्ये आलेली असते. पण तिला याचा विसर पडला की सायली आणि अर्जुन तिचा पाठलाग करून तिच्या मागेच उभे आहेत. ते दोघंही बघताय, पण अर्जुन सायलीला म्हणतो की प्रियाने ब्लड सॅम्पल बदलून काही होणार नाही आहे सायली, कारण आता डिजिटल नेटवर्कमुळे ते डिजिटल रिपोर्ट तयारसुद्धा झाले असतील आणि प्रियाचं ब्लड ग्रुप काही तासातच आपल्याला कळणार आहे. त्यामुळे प्रियाने किती सॅम्पल बदललं तरी काही उपयोग नाही आहे, कारण तिचं हे सॅम्पलचं पुढे पाठवलेलं आहे. त्यामुळे आता त्याचा काही उपयोग होणार नाही. थोड्याच वेळात रिपोर्ट आलेले असतात आणि प्रियाचं ब्लड ग्रुप कळणार असतं. अर्जुन सायलीला दाखवतो की हे बघ, प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. सायलीला धक्काच बसतो. ती म्हणते की हे कसं शक्य आहे. ज्यावेळेस रविराज काकांच्या गाडीचा अपघात झाला होता तेव्हा प्रिया ही तन्वी म्हणून रविराज सरांच्या घरात घुसली. मग ही कोण आहे? ही मुलगी जर तन्वी नाही आहे, हिचा ब्लड ग्रुप जर वेगळा आहे, तर मग ही कोण आहे? आपल्याला आता हे सत्य कसं शोधायचं? अर्जुन म्हणतो चल माझ्यासोबत. अर्जुन सायलीला घेऊन डॉक्टरांकडे येतो, ज्यांनी ते रिपोर्ट दाखवलेले असतात. अर्जुन त्यांना त्याच्याकडचा रिपोर्ट दाखवतो आणि रविराज सरांच्या आणि प्रतिमा आत्यांच्या रिपोर्टला ते मॅच करतात. तेव्हा डॉक्टर स्वतः सांगतात की आईचं आणि वडिलांचं जीन मुलांमध्ये उतरतं आणि त्यामुळे एकतर आईचा ब्लड ग्रुप मुलाशी सेम असतो किंवा मग वडिलांचा. पण इथे तर प्रियाचा ब्लड ग्रुप हा ना आईशी जुळतो ना वडिलांशी. म्हणजे याच्यावरून हे स्पष्ट होतं की ही मुलगी रविराज आणि प्रतिमा यांची मुलगीच नाही आहे. सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर अर्जुन रागाच्या भरात बाहेर येतो आणि म्हणतो की सायली घरी चल, ह्या प्रियाचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणारच. तो घरी येतो आणि जोरात तन्वीला आवाज देऊ लागतो. त्यावेळेला कल्पना होतात की काय झालंय, पण इथे मात्र सायली आता प्रियाचं ते सत्य समोर आणत नाही. ती म्हणते की प्रिया बस कर तुझी नाटकं, का किती नाटक करशील तू. त्यावेळेला सायली आता गप्पच बसते आणि अर्जुनला जरा इशारा करते. आता नेमकं प्रतिमा आत्या आणि रविराजचे घरी जाणार असतात. त्यावेळेला ही प्रिया आता हात जोडूनच त्यांना सांगते की आई बाबा प्लीज थांबा ना अजून थोडे दिवस. पण अर्जुन सायलीला घेऊन रूमच्या बाहेर येतो, कारण त्याने प्रियाचा आवाज ऐकलेला असतो. तो म्हणतो की प्रिया अगं बंद कर तुझी नाटकं, तुझे आईवडील आहेत का ते, असं तो डायरेक्ट प्रश्नच विचारतो. त्यामुळे प्रिया जरा गडबडते आणि आता सत्य समोर येणार असतं, कारण अर्जुन सगळं सत्य सांगून टाकणार आहे सगळ्यांसमोर की तन्वी खोटी आहे. त्यामुळे आता पुराव्यांसकट ह्या प्रियाचं पर्दाफाश होणार आहे. प्रतिमा आणि रविराज यांना अजून एक मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका. ठरलं तर मग. धन्यवाद.